हाय हॅलो नमस्कार, मी गीता नितीश बडे तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आणि आज ना आपल्याकडे एक छान स्पेशल व्यक्ती आली आहे. सो आज ती छान रेसिपी सुद्धा घेऊन आली. कोण आहे ती व्यक्ती पुढे सांगते, पण त्याआधी चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तर कोण आहे ती व्यक्ती, तर आज माझ्याकडे ना माझी आई आली आहे आणि तिची ना ती छान रेसिपी घेऊन आली आहे. मासवड त्याला म्हणतात. आम्ही मुळात पुण्याचे आहोत. सो आमच्याकडे ना ही रेसिपी बऱ्याचदा बनते. सणासुद्धा नाही म्हणणार मी, पण आमच्याकडे कोणी पाहुणे येणार असेल जे नॉनव्हेज नाही खात आणि त्यांना नॉनव्हेजची टेस्ट द्यायची असेल तर आमच्याकडे हा पदार्थ बनला जातो. तो ही आहे माझी आई आणि आज ना ती आपल्याला मासवड्याची रेसिपी करून दाखवणार आहे. ती ना खरंच खूप उत्तम जेवण बनवते. पण काही पदार्थ म्हणतात ना की त्यांच्या हाताला त्यांच्यासारखं कोणीच नाही बनवू शकत. त्यांच्या हाताला एक वेगळीच चव असते. सो बरं ठीक आहे, आपण रेसिपीकडे वळूयात. आणि आज आम्ही ना सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवली आहे. सो सगळे इन्ग्रेडियंट आम्ही रेडी करून ठेवले. तर पण हे घेतले वाटीभर खोबरं, 1 वाटी खोबरं, 2 वाट्या कांदा बारीक करून घेतलंय खोबरं आणि हे सफेद तीळ घेतले अर्धी वाटी आणि 1 वाटी दाण्याचं कूट, ही वाटीवर कोथिंबीर, लसूण आणि हे बेसनासाठी मसाला आणि हा आमटीसाठी आणि आहे वाटण. ते आहे वाटण. हे अर्धा किलो बेसन पीठ आहे. सो आम्ही ना हे खोबरं ना जरा बारीक करून घेतलंय. जास्त जाड नाही घ्यायचं, नाही दाटाखाली येतं ते. सो तो मिक्सरमध्ये जरा बारीक करून फिरवून घ्यायचा. आणि सफेद तीळ आहे ते थोडे भाजलेत आम्ही आधी आणि त्याला ना थोडंसं दाटाखाली येईल त्या हिशोबाने थोडंसं बारीक करून घ्यायचं. दाण्याचे दाणे आधी भाजले आणि ते त्याचं दाण्याचं कूट करून घेतलं. लसूण थोडासा आम्ही ठेचून घेतलाय कारण की तो मसाल्यामध्ये लागला पाहिजे दाटाखाली. आणि याच्यामध्ये ना आम्ही जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घेतले. हे आम्ही ना याच्यामध्ये घालणार आहे बेसनाच्या वरच्या कोटिंग मध्ये. आणि हे सगळे मसाले आम्ही घेतलेत या मसाला ज्याचा हा मसाला बनायचा त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी आम्ही घेतला आहे आईने जो मसाला आणला तो मसाला, लाल मिरची पावडर, चिकन मसाला आणि हा आहे मालवणी मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडीशी अगदी किंचितभर हळद. तर आधी आपण बनवणार आहोत मसाला, की त्याच्या आतला जो मसाला असतो भरतो आपण, तो आधी आपण बघूयात कसा बनवतात. त्याच्यानंतर आपण कोटिंग बघूयात कारण की ते गरम गरम बनवावं लागतं. सो आपण कोटिंगचं जे आहे ते नंतर बघूयात. आधी आपण मसाला बनवून घेऊयात. हो नाही? आता कांदा परतून झाला, त्याच्यात लसूण टाकला. आता त्याच्यामध्ये 1 चमच जिरा पावडर, थोडीशी हळद, तिखट मसाला, मालवणी मसाला, चिकन मसाला, जिरा पावडर आणि हे लाल तिखट. छान परतून घ्यायचं. छान परतून घ्यायचं. मग त्याच्यात टाकणार तिळाचं कूट. त्याच्यानंतर टाकणार शेंगदाण्याचं कूट. थोडंसं खोबरं आपण ठेवणार आहोत कारण की ते जेव्हा आपण मासवडे थापणार ना त्यावेळेस त्याला वरून आणि खालून लावणार. माझी आई शिकते ना, प्लीज थोडंसं काही चुकलं वगैरे तर माफ कर. बरोबर. आता याच्यावरती घालायची कोथिंबीर. वा, बघा रंग काय आलाय त्याला, मस्त. हो नाही? छान आलाय. या जुन्या रेसिपी ना काही काहीकडेच हरभर चालल्यात. मला आठवते जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्याकडे आमच्या एरियामध्ये सप्ताह बसतो. तो त्या सप्ताहामध्ये ना आई आणि बरंच सगळेजण मिळून मासवड्यांचं जेवण बनवायचे वारकऱ्यांसाठी. हो ना मम्मी? हो, तेव्हा तर लय बनवायला लागायचं मासवड्या. आम्हाला मासवड्या बनवायचं, बायका पण मदत करायची तेव्हा. तो पीठ एकदम थोडं थोडं घालायचं आणि त्याच्यानं आपल्याला गोळे नाही होऊन द्यायचं. एकदम आपलं बेसन कसं असतं पिठलं असतं तशा त्या हिशोबाने ते घाललं पाहिजे. हॅलो, मला सांगा. हॅलो, थोडस घाल. बस स्लो केलं पार. आता गॅस स्लो कर. तो थोडा पातळ आहे.
आता आईनी ना त्याला छान शिजवून घेतलंय आणि स्लो गॅसवर त्याला 2 ते 3 वेळा वाफ द्यायची ना आई. त्यामुळे काय होईल की ते चांगलं शिजलं जाईल, कच्चं नाही राहणार. कारण याच्यानंतर त्याला पुन्हा शिजवायची प्रोसेस नाहीये. हे जर तुमचं शिजलं नाही, कच्चं राहिलं तर तुमचं बेसन कच्चं राहणार. म्हणून याला छान शिजवायचं. भले थोडंसं गॅस बंद करून, हवा आतमध्ये वाफ असेल तर थोड्या वेळ गॅस बंद करून त्याला छान, म्हणजे तुमचं जर पूर्ण खाली टोपाला लागत असेल तर गॅस बंद करून त्याला छान थोड्या वेळ झाकून ठेवायचं. आणि हे ना गरम गरमच थापावं लागतं. त्याच्यामुळे ना प्रोसेस खूप पटापट करावी लागते. चला थापायला. आता आपण घेऊया थापायला. हे पहिलं खोबरं घातलं, नंतरून आता कोथिंबीर टाकते आणि त्याच्यावरती बेसन पीठ टाकणार, मग ते थापणार. आणि गरम असतं ना ते थापायला लागतं, त्यामुळं त्याला पाण्याचा हात घ्यायला लागतो, म्हणजे भाजत नाही. सारण छान पसरवून घ्यायचं आणि भरपूर सारण घालायचं. अजिबात चिंगूसपणा करायचा नाही सारणामध्ये. कारण की सारणाचीच मेन चव असते, नाही तर मग पुन्हा फक्त बेसनच लागतं खाताना ना मम्मी. तर मग छान व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं. जशी डाळ आहे ना तसं कुकरला ताट नाही सरलं पाहिजे. बडी आहे आपली महासवडी. उकळी आली त्याला. गॅस थोडा स्लो करूयात आपण आणि हे ना छान हाताने असं बारीक करून आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात. आणि गॅस पुन्हा फास्ट करायचा. आणि वरून आपण छान त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करू.
आमचं ताट रेडी झालेलं आहे आणि रस्सा पण झाला आहे, मासवड्या पण खूप छान झाल्या आहेत, तांदळाच्या भाकरी आहेत, कांदा आहे, लिंबू आहे. आपण टेस्ट करून बघूयात. आई टेस्ट करून बघ कसं झालं. मस्त झालंय. असं झालं ना? आमटी कशी झाली आहे? एकदम मस्त. छान झाली ना? तुला बघ. थोडं मस्त झाला. झालं मस्त. परफेक्ट तिखट. याच्या आतलं सारण आहे ना थोडंसं गोडसर ठेवायचं, म्हणजे गळ्यात गुळ आणि साखर नाही घालायची, पण त्याच्यामध्ये ना कांदा जास्त घालायचा, म्हणजे ते मस्त गोड तिखटला घालाय आणि रस्सा पण मस्त झणझणी झालेला. तो आम्ही करतो एन्जॉय. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. तू कर आई बाय. बाय.